अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आजच्या आपला व्हिडिओचा विषय हा खूप छान आहे. म्हणजे प्रत्येकच व्हिडिओमध्ये आपल्या वेगवेगळ्या स्वामी महाराजांच्या सेवा असतात, दिंडोरी प्रणीत सांगितलेल्या गुरुमाऊलींच्या सेवा असतात आणि ज्या काही मला अनुभव आलेले आहेत तर त्या मी सेवा तुमच्यासोबत शेअर करत असते. आता बघा, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की व्हिडिओसाठी काहीतरी सेवा सांगतात, यूज येण्यासाठी काहीतरी सेवा सांगतात, असं बऱ्यांच्या कमेंट असतात. काही जणांच्या चांगल्या असतात, काही जणांच्या वाईट असतात. ज्याचे त्याचे मनं वेगवेगळे असतात आणि कोणाला ही एक वेगळी म्हणजे ज्यांना स्वामी महाराजांचं महत्त्व माहीत नाही, स्वामी महाराजांच्या सेवेचं महत्त्व नाही माहीत, तर त्या व्यक्ती नक्कीच अशा वाईट कमेंट करू शकतात. पण ज्यांना कोणाला स्वामी महाराजांच्या अनुभव आलेले असते, प्रचिती आलेली असते, तर त्यांच्या तोंडून कधी वाईट शब्द निघत नाहीत. हे मात्र 100% खरं आहे. बघा, आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की हे गुरुमाऊलींचा फोटो वापरून, स्वामी महाराजांचा फोटो वापरून तुम्ही व्हिडिओ बनवतात, तुम्ही यूज येण्यासाठी असं करतात, तसं करतात. तर बघा, खरं म्हणलं तर जो कोणी श्रद्धेने विश्वास ठेवून जी कोणती सेवा करतो त्याला त्या सेवेचं फळ हे मिळतच असतं. मग याला महत्त्व नाही की तुम्ही कोणाचा फोटो लावला किंवा कोणाचं नाव घेऊन तुम्ही सेवा सांगत आहात. महत्त्व याला आहे की त्या सेवेने तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतात, तुमच्या जीवनामध्ये किती म्हणजे बदल घडू लागतात, तुम्हाला या सेवेचं किती चांगलं फळ मिळतं, हे असतं महत्त्वाचं. ज्यावेळेस आपण काहीतरी चांगलं काम करत असतो त्यावेळेस हजारो लोक आपल्याला नावं ठेवतात, म्हणजे ठेवतातच. बघा, आणि त्यातील काही जण ज्यांना छान अनुभव आलेले असतात, ज्यांना महत्त्व माहीत असतं, तर ते आपल्याला चांगली कमेंट करत असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. तर जाऊ द्या, आपल्याला जे काही स्वामी महाराजांच्या सेवेमधून मला स्वतःला काही अनुभव आलेला आहे तर मी प्रत्येकासोबत शेअर करतच असते. पण ज्या काही साध्या आणि अगदी सोप्या सेवा आहेत तर त्यासुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. बघा, आपण बऱ्याच वेळेस आपण खूप अडचणीत असतो, खूप संकटात असतो, काही वेळेस आपण खूप आनंदीही असतो आणि आयुष्यात आपल्याला कशाची गरजही नसते. बघा, बऱ्याच ताईंना आयुष्यामध्ये काही सेवा करण्याची, काही उपाय करण्याची, म्हणजे देवाचं काही करण्याची गरज नसते. ते पूर्ण सुखी असतात जीवनामध्ये. तरी पण काही जणांना आयुष्यात अडचणी असतातच. बघा, आपल्याला कष्ट तर करावेच लागतात. असं नाही की सेवा केली म्हणजे कष्ट करणं लागत नाही. कष्ट तर प्रत्येक व्यक्तीला करावंच लागतं आणि कष्ट केल्यानंतरच त्याचं सार्थक होतं, त्याचं फळ आपल्याला मिळतं. पण कष्टाबरोबरच तुम्हाला देवाची साथ असणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. कारण ज्यांना देवाची साथ आलेली आहे तो आयुष्यात कधीच हरू शकत नाही. आता बऱ्याच जणांची अशी पण कमेंट येते, थोडक्यात व्हिडिओ सांगायचा तर तुम्ही व्हिडिओ खूप लांब होतात. तर बघा, व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती पण देणं तितकंच आवश्यक असतं, त्याच्यामुळे व्हिडिओ लांबवला जातो. तर चला, आजचा व्हिडिओ मी तुम्हाला सविस्तर सांगते. बघा, ज्यावेळेस आपण खूप संकटात असतो, अडचणीत असतो, एक मनात वेगळी भीती असते की कसं होईल, माझ्याकडून हे होईल का नाही, मी हे काम करू शकेल का नाही, किंवा मी माझ्या जीवनात पुढे जाऊ शकेल का नाही. जो कोणी आत्मविश्वास म्हणजे ज्याचा आत्मविश्वास डगमगतो की माझ्याकडून हे काम होईल का नाही. बघा, आता एखाद्या वेळेस कोणता जॉब करायचा असेल तर आपण काय म्हणतो, मला हा जॉब मिळेल का नाही, म्हणजे मी व्यवस्थित काम करेल का नाही, नाही मी करू शकत नाही, म्हणून असं आपण डगमगतो. मग त्यावेळेस आपल्या योग्य निर्णयच काय घ्यावा तेच समजत नाही. तर त्यावेळेस तुम्ही नक्की ही सेवा करून पहा. बघा, तुमचं मन हे स्थिर राहील आणि तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्याची सुद्धा ताकद येऊ शकते. तुम्ही समजा आर्थिक काही तर तुमच्यावर संकट असेल, खूप अडचणीत असाल, कोणाला तुमच्या मदतीला बोलावं हेच तुम्हाला समजत नसेल, तर प्रत्यक्ष स्वामी महाराजांना तुमच्या मदतीला बोलवा. प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं नामस्मरण घ्या. बघा, तुम्हाला ते 100% काय 101% ते तुम्हाला त्या अडचणीतून मार्ग दाखवतील. बघा, कोणत्या ना कोणत्या रूपात, मानवी रूपात कोणत्या ना कोणत्या येऊन ते तुमची मदत करतील, तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. फक्त आपल्याला
ते जाणून घ्यायची क्षमता आपल्यात असायला पाहिजे की हां, हे स्वामी महाराजांमुळेच झालेलं आहे एवढं. नाहीतर स्वामी महाराज ज्यावेळेस तुम्ही मुखामध्ये फक्त स्वामी महाराजांचं नाम जरी घेतलं तरी प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला जपत असतात. कोणतंही संकट असो, कितीही अडचणी असो, काहीही त्रास असो, तुम्ही कधीही स्वामी महाराजांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. ही सेवा म्हणजे खूप महत्त्वाची ही सेवा आहे. त्याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पाची सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्हीही सेवा ह्या सांगणार आहे. बघा, तुम्हाला आता मी तुम्हाला गणपतीची सेवा कशी करायची ही तुम्हाला व्हिडिओ मी सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये. तर चतुर्थीपासून सुरुवात करा किंवा तुम्ही मंगळवारपासून सुरुवात करा या सेवेला. पण त्या सेवेमध्ये पण हाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आताच्या पण सेवेला तोच मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला गणपती बाप्पाचा, जे आपले विघ्नहर्ता आहेत, जे आपल्याला प्रत्येक विघ्नातून बाहेर काढतात, ते आपल्या प्रत्येक संकटात सोबत असतात आणि ते जे काही आपल्यावर विघ्न येतात तर ते विघ्न आपल्यापासून दूर करतात, ते म्हणजे आपले विघ्नहर्ता आपले गणपती बाप्पा. तुम्हाला दररोज झोपताना तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा मंत्र म्हणा किंवा झोपण्यापूर्वी हा तुम्ही मंत्र म्हणू शकतात किंवा देवघरासमोर बसून तुम्ही मंत्राचा जप करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा गणपतीचा जो मंत्र आहे. बघा, ह्या मंत्राने तुमच्या जीवनातील जे काही संकट आहे तर ते संकट दूर होतात आणि तुम्हाला योग्य तो मार्ग मिळतो. त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांचा षटाक्षरी मंत्र, आपल्या स्वामी महाराजांचा सर्वात प्रिय आवडता मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे. तुम्ही हा मंत्र दररोज सकाळी उठल्या ज्यावेळेस आपण अंथरुणात असतो त्यावेळेस उठल्या तुम्ही स्वामी महाराजांचं नाम 11 वेळेस तर निदान घ्या. 11 वेळेस तर तुम्ही हे नाम स्मरण करा. तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण करू शकता, पण आपल्याला वेळ नसतो, आपल्याला लवकरात लवकर कामं आपली उरकायची असतात. त्याच्यामुळे तुम्ही 11 वेळेससुद्धा नामस्मरण करू शकतात किंवा 21 वेळेससुद्धा तुम्ही नामजप करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांचा 11 वेळेस जप करायचा आहे. बघा, सकाळी उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही दररोज जर ही तुम्हाला चांगली सवय लावून घेतली तर तुमच्याकडून स्वामी महाराजांचा खूप सारा जप होतो. स्वामी महाराजांचं सदैव तुमच्या मुखात नाम राहतं आणि स्वामी महाराज सदैव तुमच्यासोबत राहतात. प्रत्येक सुखात दुःखात स्वामी महाराज तुमच्यासोबत राहतात. तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतात, संकटातून बाहेर काढतात. फक्त विश्वास ठेवायचा की सर्व काही स्वामी महाराजांच्या कृपेने ठीकठाक होईल. बघा, बऱ्याच असंख्य लोक आहेत त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्स स्वामी महाराजांच्या कृपेने दूर होतील हा त्यांचा विश्वास पण आहे आणि तो विश्वास हा पूर्ण होणार म्हणजे होणारच, हे मी 100% सांगते. कारण स्वामी महाराजांची सेवा जो कोणी व्यक्ती करतो तो आयुष्यात कधीच कशात कमी पडत नाही. तर तुम्ही ही सेवा आवर्जून तुम्ही झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हणून बघा. आणि बघा, त्याचबरोबर तुम्हाला अशा जर नवनवीन सेवा जर ऐकायची इच्छा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जे काही छान असे अनुभव आहेत ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत.